कोणतीही पूर्वतयारी न करता ज्वारीच्या पिठाचा पौष्टिक पेपर डोसा कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत. सकाळच्या घाई गडबडीमध्ये झटपट तयार होणारा हा नाश्ता आहे आणि तितकाच पौष्टिक देखील आहे. ज्यांना वजन कमी करायचं असेल तसेच ज्यांना मधुमेह आहे अशी व्यक्ती देखील हा डोसा खाऊ शकते. हा डोसा खाल्ल्यावर पोट भरल्यासारखं वाटतं आणि लवकर भूक लागत नाही. हा डोसा पचायला सुद्धा हलका आहे. चला तर मग लगेचच पाहूया ज्वारीच्या पिठाचा कुरकुरीत पेपर डोसा कसा बनवायचा. नमस्कार, मी प्रणिता. किचन विथ प्रणितामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. सर्वात आधी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये घरातील एका वाटीचा वापर करून 1.5 वाटी इतकं ज्वारीचं पीठ घेणार आहे. जे आपण नेहमी भाकरीसाठी पीठ वापरतो त्याच पिठाचा आज आपल्याला वापर करायचा आहे. सोबतच अर्धा वाटी रवा घालायचा आहे. रवा घातल्यामुळे डोसे छान कुरकुरीत होतात. सोबतच अर्धा वाटी दही घालणार आहे. आज आपण पीठ न आंबवता हे डोसे बनवणार आहोत, त्याकरिता इथे मी दही घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. सोबतच 1.5 वाटी इतकं पाणी घालायचं आहे. सुरुवातीला इथे मी 1.5 वाटी इतकंच पाणी घालणार आहे. नंतर जर लागलं तर आपण यामध्ये ॲड करणार आहोत. आता हे मिश्रण आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आता मिक्सरला वाटलेलं मिश्रण मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे. आता आपण मिश्रणाची कन्सिस्टन्सी चेक करणार आहोत. इथे मला मिश्रणाची कन्सिस्टन्सी योग्य वाटत आहे. मिश्रण जास्त जाड ठेवायचं नाही किंवा जास्त पातळ सुद्धा ठेवायचं नाही. आता यामध्ये मी पाव चमचा इतका खायचा सोडा घालणार आहे. खायचा सोडा घालणं ऑप्शनल आहे. डोसे हलके आणि जाळीदार होण्यासाठी इथे मी खायचा सोडा घालणार आहे. आता पुन्हा एकदा आपल्याला हे बॅटर 1 मिनिट फेटून घ्यायचं आहे. इथे आपलं डोशाचं बॅटर बनवून तयार आहे. आता लगेच आपण डोसे बनवायला घेणार आहोत. त्याकरिता मी गॅसवर तवा हलकासा गरम करून घेतलेला आहे. आता त्यावरती आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून जे डोस्याचं मिश्रण आहे ते तव्याला चिकटणार नाही. आता 3 पळी बॅटर तव्याच्या मध्यभागी घालायचं आहे आणि मधून अशी पळी ठेवून अगदी हलक्या हाताने जितका पातळ आणि मोठा डोसा पसरवता येईल तितका बनवून घ्यायचा आहे. डोसा एकदा पसरवून झाला की लगेचच मिश्रण वरचं कोरडं होऊ लागतं. आपण इथे आज पिठाचा डोसा बनवतोय त्यामुळे असं मिश्रण कोरडं झालं की यावर मी थोडंसं साजूक तूप लावून घेणार आहे. तुमच्या आवडीनुसार तेल किंवा बटर सुद्धा तुम्ही इथे लावू शकता. मिश्रण कोरडं होईपर्यंत गॅसची आच लहानच ठेवायची आहे. एकदा का तूप लावून झालं की लगेच मी गॅसची आच मोठी केलेली आहे. आता पुढच्या 2 मिनिटातच डोशाच्या कडा छान अशा सुटल्या गेल्या आहेत. रंग सुद्धा छान आला आहे. या डोशाचा आवाज सुद्धा ऐकवून दाखवते. आवाजावरून तुम्हाला लक्षात येईल की डोसा किती कुरकुरीत तयार झालेला आहे. आता आणखी एक डोसा मी तुम्हाला बनवून दाखवते. डोसाचं बॅटर जेव्हा आपण तव्यावर घालतो त्यावेळेस आपल्याला तव्याचं तापमान कमी ठेवायचं आहे आणि एकदा का बॅटर तव्यावर पसरवून झालं आणि मिश्रण कोरडं झालं की लगेच आपल्याला गॅसची आच मोठी करायची आहे. डोशाच्या कडा सुटेपर्यंत आपल्याला डोसा छान असा शेकवून घ्यायचा आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता आपला दुसरा डोसा सुद्धा बनवून तयार आहे. छान जाळी सुद्धा आलेली आहे. कुरकुरीत असा डोसा आपला बनवून तयार आहे. इथे मी सर्व डोसे बनवून घेतलेले आहेत. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. किचन विथ प्रणिताला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.